नागपुर के अजनी थाना क्षेत्र से एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां 17 वर्षीय नाबालिग किशोरी के साथ दुष्कर्म कर उसे गर्भवती करने का आरोप एक युवक पर लगा है। पुलिस ने आरोपी युवक को गिरफ्तार कर लिया है। जानकारी के मुताबिक पीड़िता और आरोपी की पहले सगाई हो चुकी थी और दोनों की शादी तय थी। आरोप है कि इसी भरोसे का फायदा उठाते हुए आरोपी ने नाबालिग के साथ जबरन शारीरिक संबंध बनाए। बाद में किशोरी गर्भवती हो गई, जिसका खुलासा अस्पताल जांच में हुआ। मामले में आरोपी की पहचान अंशुल रामचंद्र लोंडे निवासी भंडारा के रूप में हुई है। पुलिस के अनुसार आरोपी को पीड़िता की उम्र की पूरी जानकारी थी, इसके बावजूद उसने नाबालिग के साथ संबंध बनाए। शिकायत के बाद अजनी पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। एक अल्पवयीन मुलगी ही हिचे आई वडील हे काहीच कामधंदा करीत नसून दारू पितात व आई मजुरीला जाते आणि आई वडिलांमध्ये नेहमी भांडणं होत राहतात व त्या कारणाने वडिलांनी ती आता 18 वर्षाची होण्याचीच आहे, परंतु आधी साखरपुडा करून घेऊ आणि त्यानंतर तिचं लग्न करू असं त्यांनी ठरवलं। तर 2 ते 3 महिन्यापूर्वी त्यांनी साखरपुडा केला। साखरपुडा केल्यावर नमूद जो आरोपी आहे यातील आरोपी अंशुल नाडे राहणार भंडारा हा साखरपुडा झाल्यानंतर 2 ते 3 वेळेस नमूद अल्पवयीन पीडिता हिच्या घरी आला आणि त्याने म्हटलं की आपलं लग्नच होणार आहे, तर आपण वास्तविक तिचे आई वडील मुलीचे आई वडील ती वयस्क झाल्यावरच लग्न लावून देणार होते, पण आरोपीने तिला आपलं लग्नच होणार आहे असे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले। त्यामुळे सदर मुलगी ही गर्भवती राहिली आणि सदर मुलगी त्यानंतर ही परस्पर भंडारा येथे निघून गेली। आई वडिलांनी याबाबत पोलीस ठाणे अजनी येथे कोणतीच रिपोर्ट केलेली नव्हती, तर भंडारा येथे कुकडे हॉस्पिटल येथे रिपोर्ट झाल्यामुळे तेथील पोलीस निरीक्षक भंडारा शहरचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला कळवले व फिर्यादी स्टाफसह इथे पोलीस स्टेशनला पाठवले असता आम्ही पॉक्सो व BNS कायद्याअंतर्गत गुन्हा नमूद केलेला आहे व आरोपीला तात्काळ पोलीस उपनिरीक्षक श्री संतोष वाघमारे, ओंकार बाराभाई, दादाजी माडेवार व मनीष भुलमे यांनी तात्काळ जाऊन ताब्यात घेतलेला आहे व म्हणजे तो निघालेलाच होता, तर त्याला अर्ध्या रस्त्यात ताब्यात घेऊन त्याला अटक करून PCR घेतलेला आहे। आज PCR या आरोपीचा संपत आहे। अपक्रमांक 215/26 अन्वय सदरचा गुन्हा BNS 64, 64(2)I, 64(2)M, 4, 6, 8, 12 पॉक्सो ऍक्ट अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व आरोपी आज NCR मध्ये रवाना झाले।